नमस्कार, मी मयुरी सर्जेराव. महाराष्ट्र प्लसच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. स्वामींच्या जयघोषात न्हाऊन निघाली लोणी. आजपासून शंकर स्वामी सप्ताहास सुरुवात. 62 वर्षीय इस्माकडून अल्पवयीन मुलीचे शोषण. घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवरच केले अत्याचार. 1 क्विंटल दगडी उचलून केली जाते शक्तीची उपासना. कन्नड तालुक्यातील जांभळी येथील परंपरा. आणि अभिनेता इंदर कुमारचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन. आता पाहूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द या गावामध्ये आजपासून शंकर स्वामी सप्ताह सुरुवात झाली. टाळ मृदुंगाचा जयघोष, लेझिम पथकाचे देखणे सादरीकरण, वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केलेले बालक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भजनात तल्लीन झालेल्या महिला या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात श्री संत शंकर स्वामींचा जयघोष हे सर्व डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण होते. ते बैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द या गावचे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा महान संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. याच तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबाराय आणि निळोबारायांचे शिष्य श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला 271 वर्षांची अखंड परंपरा लाभली आहे. या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मोठ्या भक्तिभावामध्ये संपन्न होत आहे. आजपासून या सप्ताहास प्रारंभ होत आहे. आज श्री शंकर स्वामी महाराज यांच्या रथाची सवाद्य भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये अबाल वृद्ध सहभागी झाले होते. लोणी येथील माजी मंत्री कैलासवासी विनायकराव पाटील प्रवेशद्वारापासून या शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. लोणी ग्रामस्थांनी घरोघरी गुढी उभारल्या होत्या. या सप्ताहात दररोज अखंड भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान 4 ऑगस्ट रोजी उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन सप्ताहाचा समारोप होणार आहे. शिरूर तालुक्यातील निमोने गावातील एका तरुण शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. माणिक संपत दुर्गे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून त्यानं आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. या शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये एका 57 वर्षीय इसमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वरवट रोड परिसरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक शोषण करून तिला गर्भधारणा झाल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी 57 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू टोंगळे असं या नराधमाचं नाव असून त्याने शहरातील एका अल्पवयीन मुलीस आपल्या घरात घरकाम करण्यासाठी ठेवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. शिवाय याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुझ्या आई वडिलांना फसवेल अशी धमकी दिली. या पीडित मुलीला 7 महिन्यांचा गर्भ राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले. या प्रकरणी आज शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून आरोपीला अकोला येथून अटक करण्यात आली. पहिल्यातील अल्पवयीन मुलीला रिकामे डब्बे घेऊन जा म्हणून त्यांनी घरी बोलवले आणि घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्याशी जबरी शारीरिक संभोग केला. त्यानंतर पीडित मुलीला फरशी पुसण्याच्या बहाण्याने घरी बोलून वेळोवेळी तिच्यावर जबरी संभोग केला. आरोपी राजू ठोंबळे याच्याविरुद्ध कलम 376 व 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शेगावमधील श्री संत गजानन महाराज संस्थानाच्या आवारात आत्मदानाचा इशारा देणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात न्याय मागितल्यानंतरही न्याय मिळत नसल्याचे आरोप करत आपण शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थान आवारात आत्मदहन करू असा इशारा शेगाव येथील अशोक गारमोडे या इसमाने दिला होता. दरम्यान पोलिसांनी टॉवर लोकेशनवरून आत्मदहनापूर्वीच त्यास ताब्यात घेतले.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानमधून कामावरून कमी करण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांपैकी अशोक श्रीराम गारमोडे यांनी न्यायालयात दाद मागितली, मात्र तरीही न्याय मिळत नाही हे कारण देत 27 जुलै रोजी संस्थान परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा गारमोडे यांनी प्रशासनाला दिला। तसंच मागील 8 दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते, यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडला होता। गारमोडे यांनी मंदिर परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळपासून ठाणेदार ढाकणे हे स्वतः मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून होते, मात्र गारमोडे यांचा थांगपत्ता नव्हता। तर दुसरीकडे पोलिसांचे एक पथक गारमोडे यांचा फोन लोकेशन ट्रेस करत असताना ते सकाळी जलम, खामगाव, घाटपुरी आणि यानंतर शेगावकडे येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रोकडिया नगर भागात एका घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। अशोक गारमोडे राहणार शेगाव यांनी दिनांक 27/7/2017 मंदिर प्रशासनाच्या विरोधात आत्मदहन करणार असा इशारा दिला होता। त्यावरून गेल्या 8 दिवसापासून पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवलेली होती। तो फरार झालेला होता। सायबर सेलचा मदत घेऊन त्याच्यावर आम्ही पाळत ठेवली आणि आज त्याला 11:35 वाजता आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे। गारमोडे यांना ताब्यात घेण्याची माहिती मिळताच मंदिर परिसरातील पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी गारमोडे यांना सध्या स्थानबद्ध करून ठेवण्यात आले। हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता इंदर कुमार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झाले। 45 वर्षीय इंदर कुमारनं 20 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं। वॉन्टेड, माँ तुझे सलाम, खिलाडियों का खिलाडी, बागी, मासूम या सिनेमांमधील त्याची भूमिका विशेष गाजली होती। मात्र काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास इंदरला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यानं आपल्या राहत्याच घरी अखेरचा श्वास घेतला आणि आज दुपारी यारी रोडमधील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जांभडी या गावामध्ये आगळ्या-वेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते। नागपंचमी म्हणलं की राज्यभरातील अनेक गावांमध्ये जुगाराचे डाव रंगतात आणि त्यातूनच लाखो रुपयांची उलाढाल होते। मात्र याला अपवाद ठरला आहे ते कन्नड तालुक्यातील जांभडी गाव। या गावामध्ये जुगाराऐवजी 1 क्विंटल वजनाची दगडी उचलून शक्तीची उपासना केली जाते। नागपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा करून आपली शक्ती आणि कौशल्य पणाला लावून ही 1 क्विंटल वजनाची दगडी स्वतः उचलून ती खांद्यावर घेत मारुतीला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात। एकीकडे ग्रामीण भागात मैदानी खेळ लोप पावत असताना गेल्या अनेक वर्षांपासून जांभडी गावाने ही परंपरा जपली आहे। गावातील वृद्धांपासून तरुणांपर्यंत ही गोल आकाराची दगडी उचलून प्रदक्षिणा मारण्याची तयारी असते। मात्र यामधील 1-2 जणांनाच ते साध्य होतं आणि या स्पर्धेत जो यशस्वी होतो त्याची गावभर चर्चा असते। ही स्पर्धा पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि यानंतर ही दगडी वर्षभर एका खोलीत सुरक्षित ठेवली जाते। या बातमीचा वेळ झाले बुलेटिनमध्ये आज इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र प्लस, आवाज सामान्य जनतेचा।